19 वर्षांनंतर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर। आजच्या विजय मेळाव्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष। हिंदीच्या मुद्द्यावर ठाकरी तोफा धडाडणार। पुणे आणि नाशिक मधील कार्यकर्ते मुंबईकडे रवाना। विजय मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसैनिकांमध्ये उत्साह। मराठीसाठी एकत्र येणारे ठाकरे बंधू आता राजकीय दृष्ट्याही एकत्र येणार का याची उत्सुकता। आजच्या मेळाव्यात मोठी घोषणा होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। विजय मेळाव्यानिमित्त नेत्यांचा उत्साह शिगेला। संदीप देशपांडेंचं खास टी शर्ट, आवाज मराठीचा अशा आशयाचा टी शर्टवर मजकूर। मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा। सुशील केडी यांनी राज ठाकरेंना डिवचलं। राज ठाकरेंना टॅग करत एक्सवर केली पोस्ट। अमरावतीच्या मेळघाटमध्ये धोकादायक रस्ते, घाट वळणाचे रस्ते पूर्णपणे खचले। रस्त्याची दुरुस्ती का करत नाहीत, आदिवासी बांधवांचा संतप्त सवाल। सांगली जिल्ह्यातील शिराळ्यातील नागपंचमी यंदा जोरात होण्याची शक्यता। निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जिवंत नागाच्या पूजेला परवानगी मिळवून देतो असल्याचं केलं होतं वक्तव्य। आषाढी एकादशीसाठी पंढरपूर नगरी सज्ज। महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपुरात। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक होणार पूजा। राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार। अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता। मुंबईसह कोकणात 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच। पंतप्रधान मोदींचा त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान। 1999 नंतर त्रिनिदादला भेट देणारे मोदी पहिले पंतप्रधान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।